नमस्कार। आज आपण महिलांवर होणारे अत्याचार आणि त्याविषयी उपाय यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर आपल्याला वाटत असेल की महिलांना असं वाटत असेल की आपल्याला स्वतःवर अन्याय होत आहे, तर त्यावेळेस 109 वर या नंबरवरती कॉल करून आपण आपले प्रश्न महिला पोलिसांना सांगू शकता आणि त्यांना आपल्या घराचा ॲड्रेस सुद्धा देऊन आपल्या घरी सुद्धा तुम्ही बोलवू शकता। जर आपलं लग्न झालेलं असेल आणि जर आपला नवरा हा मेंटेनन्स देत नसेल, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही 125 सेक्शनद्वारा आपल्या पतीविरोधात ॲक्शन घेऊ शकतात आणि त्यांना मेंटेनन्स मागू शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल आणि तुमचं सासू सासरे जर तुम्हाला त्रास देत असतील, तर त्यावेळेस पुन्हा मी तेच सांगते की 1091 या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या सासू सासऱ्यांविरोधात तक्रार करू शकता आणि त्यांना सांगू शकता की माझे सासू सासरे मला कसे त्रास देतात, आणि तुम्ही त्यावेळेस एका महिला लेडीज पोलीसच्या संपर्कात राहून त्या महिला लेडीजला तुमच्या घरापर्यंत येण्याचा सुद्धा तुम्ही हक्क मागू शकतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा डिवोर्स झालेला असेल किंवा होत असेल, तर तुम्ही तुमच्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मागू शकतात। तुमच्या पतीने तुमचा सांभाळ करणे हे त्याचं कर्तव्य आहे, त्यामुळे त्याच्या संपत्तीमध्ये तुम्ही कुठलाही अधिकार मागू शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वडिलांची संपत्तीसुद्धा तुम्ही त्याच्यावर आपला हक्क मागू शकतात। जर तुमच्या वडिलांनी वसियत केलेली नसेल आणि तुमचे वडील जर मृत्युमुखी पावले असतील, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या भावांकडून किंवा इतर लोकांकडून तुमचा हक्क मागू शकतात। त्यासाठी वडिलोपार्जित जमीन असेल, त्या वडिलोपार्जित जमिनीतून तुम्ही तुमचा हक्क मागू शकतात। अशाच अनेक महिलांच्या समस्या आहेत की त्या महिला सांगू शकत नाहीत, जसं की हुंडा। जर का तुम्हाला सासू सासरे हुंडा मागत असतील, तर त्याविषयी तुम्ही सेक्शन 498A नुसार तुमचा पोलिसांकडे तक्रार करू शकतात आणि त्याविषयी आवाज उठवू शकतात। अजून बऱ्याच अशा समस्या आहेत की त्या पूर्ण या एका व्हिडिओमध्ये बसू शकणार नाहीत, म्हणून त्यासाठी तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात किंवा हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। जय हिंद।